नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, अतिवृष्टी असेल, महापूर असेल, यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। शेतीच्या जी काही पिके असतील त्यांचं तर नुकसान झालेलं होतं, परंतु महाभयंकर असा पूर आल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या होत्या आणि अशा शेतकऱ्यांच्या वाहून गेलेल्या जमिनीसाठी शासनाने त्याच्यासाठी सुद्धा पंचनामे करून निधी द्यायला सुरुवात केलेली आहे। आणि असाच एक जी.आर. दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी शासनाने काढलेला आहे आणि त्यासंबंधी जे काही पात्र जिल्हे आहेत त्यांच्यासाठी अनुदानाचा निधी मंजूर केलेला आहे। आता याच्यामध्ये बघा कुठला याच्यामध्ये जिल्हा आहे तर ते आपण पाहूया। आता हे नुकसान कुठले बघा, तर हे नुकसान आहे सप्टेंबर 2025 यामध्ये अतिवृष्टी असेल, महापूर असेल, याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या होत्या आणि अशाच शेत जमिनींसाठी हा जी.आर. शासनाने काढलेला आहे। आता याच्यामध्ये बघा त्यांनी 123,44,57,000 रुपयांचा निधीला मंजुरी दिलेली आहे। आता याच्यामध्ये बघा नागपूर विभागातले जिल्हे आहेत ते नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली। छत्रपती संभाजीनगर विभागातले आहेत धाराशिव, लातूर आणि नांदेड। पुणे विभागातील आहेत सातारा, सांगली आणि पुणे, यांच्यासाठी 22.97 लक्ष रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे। आणि अमरावती विभागातील आहे बुलढाणा, वाशिम आणि अकोला। वाशिम मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महापुराची परिस्थिती होती। त्यानंतर नाशिक विभागातला आहे जळगाव। तर बघा, असे हे जिल्हे मिळून त्यांना 123 कोटी रुपयांचा निधी शासनाने या निधीला मंजुरी दिलेली आहे। त्याच्यामुळे बघा, जसं शासनाला डाटा प्राप्त होत आहे तसं शासन निधीचं वितरण करत आहे। त्याच्यामुळे अजूनही जे शेतकऱ्यांना मदत भेटलेली नसेल तर त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण तुमच्या विभागाचा, तुमच्या जिल्ह्याचा, तुमच्या तालुक्याचा डाटा ज्या वेळेस वरती जात असतो त्याच वेळेस शासन त्या अनुषंगाने तो निधी वितरित करत असतं। त्याच्यामुळे आता निधी प्रत्यक्ष वितरित करण्याला सुरुवात केलेली आहे। दिवाळी अगोदर निधी वितरित करू असं शासनाने सांगितलं होतं आणि तसं त्यांनी निधी वितरित करण्याला सुरुवात देखील केलेली आहे। येत्या 2 ते 4 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांना म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना निधी वितरित केला जाईल। धन्यवाद।